ते मोठा जल्लोष आहे. एकूणच जर तुम्ही अनेक वर्ष समाजकारण राजकारण करताय, छत्रपतींना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र आणि सध्याचं राजकारण काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या बाबतीत? खरं पहिल्यांदा मी आपलं सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो. आणि खरं आजच्या या सगळ्या सामाजिक आर्थिक व्यवस्थेला योग्य दिशा देण्याचं जे काम आहे हे त्यांनी दिलेली शिकवण आहे त्या आधारित खरं म्हणजे काम करण्याचा आपण संकल्प केलेला आहे. मला विशेष करून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे यासाठी की काल भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोप भाषणाप्रसंगी त्यांनी अतिशय आवर्जून आमचं शासन जे काम करतंय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीवर आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करतोय. मला वाटतं त्यातच सगळं सामावलेलं आहे. आणि म्हणून अतिशय मनोभावे त्यांनी जो समर्पित भावनेनं स्वतःला झोकून देऊन केवळ इतिहास निर्माण केला नाही, मला वाटतं देशासमोर सामाजिक व्यवस्था असेल, समाजाचं उदारीकरण असेल किंवा सगळ्या व्यवस्था, मला वाटतं धर्माकरण असेल, त्यांचा जो आदर्श आहे तोच मला वाटतं आमच्या समोर नेहमीच आम्हाला काम करताना प्रेरणा देत राहतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.